हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये आता पुन्हा एकदा पावसाचा जोर चांगला तीव्र होणार असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे आता सध्या स्थितीला काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण लवकरच सक्रिय होऊन मुसळधार किंवा मध्यम पाऊस आता नक्की बघायला मिळणार आहे। आज तर पावसाला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी थोडा मध्यम पाऊस, काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। शेतकरी मित्रांनो, एवढंच नाही तर आता लवकरच यापेक्षा अधिक वातावरण राज्यात सक्रिय होणार असून जोरदार पाऊस आता येत्या 24 तासामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होणार आहे। नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यात कसा राहील, कुठे मध्यम राहील, कुठे जोरदार राहील, सर्व अंदाज तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर इकडे बघा, चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून रोज तुम्हाला हवामान अंदाज सर्वात आधी बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे आहे व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहील त्याबाबतचा अंदाज लवकरात लवकर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला पाहूयात सविस्तर अंदाज। तर या ठिकाणी बघू शकता आता येत्या 2 तासाचा एक अंदाज बघूया। त्यानंतर आता पावसाचा जोर आज कसा राहील, उद्या कसा राहणार आहे सविस्तर आपण सांगणार आहोत। आता सध्या स्थितीला जर विचार केला तर लातूर, उदगीर, अहमदपूर, परळी, केज या भागामध्ये आपल्याला जे आहे ते सध्या स्थितीला उघडीप बघायला मिळत आहे। रात्रीला आपल्याला या ठिकाणी गरमीची लेवल वाढताना चित्र बघायला मिळेल। हळूहळू गरमी वाढणार आहे, तसेच पावसाची शक्यता या ठिकाणी नाहीये। मात्र इकडे विचार जर केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये येत्या 2 तासात पावसाचा अंदाज आहे। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणारच आहे। काही ठिकाणी तीव्रता अधिक देखील राहू शकते। तसेच इकडे विचार जर केला तर लातूरचे काही भाग असतील, लातूरच्या पूर्व साईडला थोडंसं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे। त्यानंतर इकडे नांदेड आहे, नांदेडमध्ये पावसाची शक्यता येत्या 2 तासात। उमरखेड, हिंगोलीच्या काही भागात स्थानिक वातावरणासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी पाऊस झालेला आहे, अजून पावसाची तीव्रता वाढेल। यानंतर इकडे आता यवतमाळ, पांढरकवाडा 2 तासानंतर 3 तासानंतर हळूहळू ढग जमा होऊन पावसाची शक्यता वाढणार आहे। रुईच्या भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, याची तीव्रता आणखीन वाढेल। यवतमाळ, दरवाड, डिग्रस, रुईच्या भागात पावसाचा अंदाज आहे। अखेर पाऊस तर सुरू झाला, कारण आतापर्यंत पाऊस उघडला होता। काही भागात थोडीशी गरज होती, जास्त नाही पण काही थोड्याफार भागात गरज होती, त्या ठिकाणी आता चांगला दिलासा मिळेल। यवतमाळ, रुईमध्ये चांगला पाऊस सुरू आहे। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्यात नेमकं पावसाळी वातावरण कसं राहील तो अंदाज लगेच आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर वर्धा, उमरेड, ताडोबाच्या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, याची व्याप्ती येत्या 2 तासात आणखीन वाढणार असून अजून मुसळधार पावसाची शक्यता काही भागात बघायला मिळेल। उमरेड, नागपूरच्या भागामध्ये वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, चिमूर, पावनीचे भाग असतील, वाडकी, पुणेचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज स्पष्टपणे आपल्याला दिसून येऊ शकतो। काही ठिकाणी जोर देखील पावसाचा अधिक बघायला मिळू शकतो। तसेच आर्वी, मोझरी, अमरावतीचे भाग असतील, या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे। मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। नेर, यवतमाळ, वाडकी, पुणेच्या भागात तीव्रता पावसाची वाढणार आहे। येत्या 2 तासात मुसळधार पाऊस बघायला मिळेल। हे झालं आत्ताची परिस्थिती, कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज पाऊस सुरू झालेला आहे। तर आता चला 24 तासात नेमका पाऊस कोणत्या भागात वाढणार आहे, येत्या 12 तासात पावसाचा अलर्ट कोणत्या भागात राहील, परतीच्या पावसाचा जोर कुठे राहणार आहे, कुठे मुसळधार पाऊस पडणार आहे ते आता आपण बघूयात, कारण वातावरणात खूप मोठा बदल सध्या सुरू झालेला आहे। तर यामध्ये इकडे बघा, आता एकंदरीत विचार जर केला तर नागपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस राहणारच आहे। मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मात्र त्या 12 तासामध्ये पाऊस आपली व्याप्ती तीव्रता आणखीन वाढवणार असून आदिलाबाद, पांढरकवाडा, पुसद, उमरखेडचे भाग मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी तीव्र पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। या ठिकाणी विजांचा कडकडाट अधिक राहणार आहे, सतर्क राहावे। यवतमाळ, कारंजा, वर्धा, ताडोबा, देसाईगंज, गडचिरोली, चंद्रपूर मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। पावसाचं वातावरण मोठ्या प्रमाणात राहणार आहे। ताडोबा, देसाईगंज, उमरेड या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस येत्या 12 तासानंतर व 24 तासात तर अधिक वाढणारच आहे। देसाईगंजच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार विजांसह पाऊस राहील। तसेच इकडे चिमूर, पावनी, उमरेड, बुटुंबरी, हिंगणघाट, वर्धा हे जी काही भाग आहेत, या ठिकाणी विजांसह पावसाचा अलर्ट बघायला मिळत आहे। सतर्क राहायचं आहे। त्या 12 तासात पाऊस आणखीन तीव्रता वाढवणारच आहे। यवतमाळच्या भागात कारंजा, पुसद असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार, चंद्रपूरच्या भागात गडचिरोली, ताडोबाच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार तीव्र पावसाची शक्यता पूर्णपणे आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। अकोल्यामध्ये, अकोटमध्ये, अचलपूरमध्ये पाऊस व्याप्ती वाढवणार आहे। अमरावतीत व्याप्ती वाढवणार आहे। आर्वी, वर्धा, कोंडोलीच्या भागात मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी विजांसह पावसाचं आगमन आहे। त्यामुळे
विजांचा गडगडाट, वादळी वारा जास्त राहणार आहे. सतर्क राहावे, जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी, कारण की विजांचं प्रमाण 100% अधिक आहे. थोडंफार पावसाचं वातावरण निर्माण झालं, जर थोडेफार गर्जना होऊ लागली, आसपास भागामध्ये गर्जना होऊ लागली, तर लवकरात लवकर योग्य त्या ठिकाणी जनावरांची सोय करून ठेवावी लागणार आहे, कारण की विजांचा कडकडाट अधिक राहणार आहे व हा परतीचा पाऊस आता लवकरच सुरू होणार आहे. त्यामध्ये अधिक विजा राहतील. या पावसामध्ये पण विजा राहणार आहे. असं नाही की परतीचा जो येणारा पाऊस आहे त्यामध्येच अधिक विजा राहतील. हा पण गरमीमुळे विजांसह पाऊस बरसणार आहे. तसेच इकडे धरणी, अकोट, अकोला, कारंजा, यवतमाळ, वर्धा, ताडोबा, उमरेड, देसाईगंज मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. तर चला आणखीन पावसाची तीव्रता कोणत्या भागात आहे, कुठे मुसळधार पावसाचं आगमन होत आहे, कारण बंगालच्या उपसागराकडून जोरदार पावसाळी वातावरण आता राज्यात दाखल होत आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यात अधिक पावसाचा अंदाज राहील, सर्व काय आता पाहूयात. तर यामध्ये इकडे बघा, आता सध्या विचार जर केला तर जोरदार आपल्याला पावसाची शक्यता बघायला तर मिळणारच आहे. निर्मलच्या भागात देखील पावसाचा अंदाज तर राहणारच आहे. तसेच एकंदरीत जर विचार केला तर हिमायतनगरच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. भोकरचे भाग असतील या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहणारच आहे. भैंसाच्या भागामध्ये या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे. पेटुंबरीच्या भागापर्यंत हा पाऊस दाखल होणार असून मराठवाड्यात दणदणीत आगमन काही भागात होणार असून पेटुंबरी, भोकर, नांदेड पूर्व साईडला पावसाचा जोर आता वाढणार आहे. येत्या 12 तासात मोठा अलर्ट आहे. किनवट, आदिलाबाद या भागात देखील, उमरखेडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो. काही ठिकाणी व्याप्ती पावसाची चांगली राहील. पुसद, डिग्रस, रुई, दरवा, यवतमाळ, कारंजा, नेरच्या भागात विजांसह मंगळूरपीरच्या भागापर्यंत जोरदार असं पावसाळी वातावरण आपल्याला 100% बघायला मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी कृपया करून हा अंदाज लक्षात घ्यावा, कारण खूपच तीव्र असा मोठा असा बदल आपल्याला बघायला मिळत आहे. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. तीव्रता देखील अधिक राहू शकते, हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे. तसेच कारंजा, मंगळूरपीर, मूर्तिजापूर, अकोला, दर्यापूर, अमरावतीच्या भागामध्ये, अकोटच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण पूर्णपणे हे बघायला मिळत असून तीव्रता देखील आणखीन पावसाची राहणारच आहे. विजांसह पावसाचं आगमन या सर्व भागामध्ये होणार आहे. तसेच अमरावतीच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार, तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस येत आहे. तर चला आणखीन आता तीव्रता कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी वाढत आहे ते बघूयात, कारण की काही मध्य प्रदेश जे राज्य आहे त्या भागाकडून देखील पाऊस दाखल होणार आहे. पूर्व साईडने देखील पाऊस बऱ्यापैकी येणारच आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार नदी नाले वाहणारे पाऊस राहणार आहेत व आता पुढच्या 3 दिवसामध्ये कोणत्या भागात पाऊस होऊन जाईल, कोणत्या भागात 100% पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो, आता सर्व काय 2 मिनिटात सांगणार आहे. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये अमरावती, कारंजा, अकोल्याला जोरदार पाऊस, अकोटला जोरदार पाऊस, वर्ध्याला, अरवीला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. या ठिकाणी देखील चांगल्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. धरणी, बुरहानपूर पर्यंत पावसाचं आगमन आहे. इकडे बघा, स्थानिक वातावरण निर्माण होऊन हा पाऊस आहे. काही ठिकाणी विजांसह पाऊस आहे. तर एक ते 2 तासच हा पाऊस राहील. आला की लगेच जाण्यासारखी स्थिती बघायला मिळणार आहे. जास्तीत जास्त काही ठिकाणी 40 मिनिटं, काही ठिकाणी 1 तास, काही ठिकाणी जास्तीत जास्त राहिलात 1 तास 20 मिनिटे असा पाऊस राहील. पण हा खूप जोरदार राहील. मोठ्या थेंबाचा पाऊस असल्यामुळे जरी 40 मिनिटं 1 तास जरी पडला तरी मोठ्या प्रमाणात पाणी साचेल, शेतातून पाणी बाहेर निघेल, अशा प्रकारचा या पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळत आहे. जोरदार स्वरूपाचे आगमन पावसाचं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. हा पाऊस विजांसह येणार आहे, त्यामुळे सतर्क देखील राहायचं आहे, कारण की यामध्ये तीव्रता देखील आणखीन राहू शकते. तसेच इकडे दर्यापूर, अकोला, अकोट, कारंजा, यवतमाळ पावसाचा अंदाज आहे. तसेच इकडे बघू शकता माजलगाव, बीड, केज, गेवराई, परळी, गंगाखेड या भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचा अंदाज आहे. असं नाही की सर्वच भागात पडेल, मात्र सुरुवात तर होत आहे, लक्षात घ्यायचं आहे. परळीमध्ये आहे, अहमदपूर, बर्दापूरच्या भागामध्ये, कंधारच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हळूहळू निर्माण होणार आहे. 24 तासात नाही तर त्या 48 तासानंतर या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे. तसेच एकंदरीत विचार केला तर रात्री 6 वाजेपर्यंत मोठा बदल होऊन पेठ, लातूरच्या भागामध्ये पाऊस वाढणार आहे. बार्शी, तुळजापूरच्या भागाकडे पाऊस येणार आहे. वैरा, कुरुडवाडी, उमरगा या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहणारच आहे. तसेच इकडे इंदापूर, अकलूजचा भाग, पिलो, पंढरपूरचा भाग मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज 100% काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. तर चला आणखीन पावसाची तीव्रता नेमक्या कोणत्या भागात वाढणार आहे तो अंदाज देखील पाहूया.
तर यामध्ये बार्शी, करमाळा, दौंड, बारामती, इंदापूर जोरदार पाऊस दाखल होणारच आहे. परळीच्या भागात जोरदार पाऊस दाखल होत आहे. नांदेड जिल्ह्यात सेलू तालुक्यात माजलगावमध्ये मध्यम ते विजांसह जोरदार पावसाचं आगमन होणार असून तीव्रता आणखीन पावसाची राहणारच आहे. तसेच बसमत, परभणी, पूर्णा, पाथरी, गंगाखेड, परळी, माजलगाव, पेठउमरी, भोकर, बैंसा, हिमायतनगर, उमरखेड, किनवट, हिंगोली, जिंतूर जोरदार पाऊस येत आहे. सतर्क राहा. विजांसह मुसळधार पावसाचं आगमन होणार आहे. डिग्रस, वाशिम या भागात देखील विजांसह पाऊस आहे. अधिक पावसाची शक्यता देहली, साक्रीचा भाग असेल, या ठिकाणी आर्णी, कापच्या भागामध्ये, परवाच्या भागामध्ये देखील चांगला पाऊस आहे. घाटंजी, रुईच्या भागामध्ये, मोहोदाचा भाग असेल, या ठिकाणी यवतमाळमध्ये, या ठिकाणी दरवापर्यंत चांगला पाऊस राहणार आहे. मध्यम ते जोरदार पाऊस राळेगाव, कलम, कोल्हापूर या भागामध्ये, बाभुळगावच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. तीव्रता आणखीन राहणारच आहे. वाळकी, पुणे, वडनेरचा भाग, हिंगणघाटचा भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. विजांसह पावसाचं आगमन होणार असून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बऱ्यापैकी भागात 100% बघायला मिळणारच आहे. आणखीन तीव्रतेचा पाऊस पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकतो. चांगली तीव्रता, चांगला जोर ही देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला आता मुसळधार पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इकडे बघा, यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस 100% सांगत आहे. इकडे बघा, 30% भागात, लयत लय 35% भागात चंद्रपूरला हजेरी लावणार आहे. भद्रावतीला पाऊस राहणार आहे. चंद्रपूर, भद्रावती जोरदार पाऊस राहील. पांढरकवाडा जोरदार पाऊस. रुई, यवतमाळ या ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन होणार आहे. पुलगाव, वर्धामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. इकडे बुटुंबरी, उमरेड, पवनीच्या भागात जोरदार पाऊस होणार आहे. देसाईगंज, अमोरी, राजुलीच्या भागात जोरदार पाऊस होणार आहे. साकोली, भंडारा, मोंदा, नागपूरपर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे. आर्वी, मोजरी, अमरावती, नेर, कारंजा, मूर्तिजापूर मध्यम ते जोरदार विजांसह पाऊस राहणार आहे. वाशिम, कारंजा, यवतमाळ, इकडे परभणीचे पूर्व साईडचे भाग, नांदेड जिल्हा या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पोषक वातावरण होणार असून जोरदार पावसाची शक्यता राहीलच. अहमदपूर, उदगीर, देगलूर, लातूर, पेठ, तुळजापूर, बार्शी, सोलापूर या भागात देखील पावसाची शक्यता राहणारच आहे. माजलगाव मध्ये देखील राहणारच आहे. जालना, छत्रपती संभाजीनगरच्या भागापर्यंत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, आता रोज हवामान अंदाज बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला रोज हवामान अंदाज बघायला मिळेल. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगावा. आसपासच्या शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांचा पण फायदा होईल, त्यांना पण अंदाज कळेल. धन्यवाद.